हिंदसदवंदियाणं तिरुवणहिदमधुरविसदवक्काणं अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। आता मी हळू गाथा म्हणले, अर्थ सांगा. ओ सांगा अर्थ. नितीन काका काय म्हणले गाथा मी? इंद्रसदवंदियाणम. हा, शत इंद्रांच्या द्वारे जे वंदन करण्यायोग्य आहेत. पुढं तिहुवण हिद मधुर विसद वक्काणम. तीन भुवनाला जे मधुर हितकर विशद उपदेश देतात, ज्यांचे वचन असे आहेत. पुढं अंतातीद गुणाणम, जे अनंत गुणांचे धारी आहेत. पुढं अंतातीद गुणाणम नमो जिनाणम जिदभवाणम, म्हणजे हा, अशा जितभव स्वरूप असणाऱ्या त्या जिनेंद्र भगवंतांना, हा, जिदभवाणम, अशा त्या जितभव स्वरूप असणाऱ्या भगवंतांना नमो, अशा त्या जिनांना मी नमस्कार करतो, असा अर्थ सांगितला होता. बरं, काय वर्णन चाललं होतं आपलं? जितभव स्वरूप आहेत भगवान, त्यांना माझा नमस्कार. नाही, नमो जिनाणम जिदभवाणम. जितभव स्वरूप असणाऱ्या भगवंतांना माझा नमस्कार असो. भवावर विजय मिळवलाय, मग त्याच्यातच सगळं आलं. हा, जितमोह नाही म्हणलं, जितभव म्हणलंय. काय म्हणायचं तुम्हाला? मला कळलं नाही. मोह काय? संसाराला जिंकलं ज्यांनी, असे ते जितभव. ज्यांनी मोहाला जिंकलं ते जितमोह म्हणले. रागद्वेषाला जिंकलं ते वीतराग म्हणले, वीतद्वेष म्हणले गेले. असं विशेषण वेगळे वेगळे वापरले समयसारमध्ये. पण तर गाथा नंबर 89 बघतोय आपण 85 विज्जदिजे सिं गमणं ठाणं पुणते सीमेव संभवदी ते सग परिणामे हिंदू गमणं ठाणं चकुवंती. काय म्हणलं? ज्यांचं गमन आणि स्थिती होते, त्यांचंच गमन आणि स्थिती संभवते. ज्यांच्यामध्ये शक्य आहे त्यांच्यामध्येच संभवतं. ते सुद्धा गमन आणि स्थिती कसं करतात? सग परिणामे हिम कुवदी, स्वतःच्या परिणामानेच गमन आणि स्थिती करतात, असं सांगायचं आहे. म्हणजे जे बहिरंगात कोणाच्यामुळं गमन स्थिती होतं असं नाही, तर ते स्वतःची शक्ती आहे म्हणून गमन आणि स्थिती करतात. त्याच्यामध्ये बहिरंगात ते परद्रव्य निमित्त मात्र असतात. तर काल मी म्हटले होते ना, प्रवचनसारमध्ये धर्मद्रव्याचं थोडंसं वर्णन आलंय, ते वाचू म्हणून. तर 133 गाथेमध्ये आलंय थोडं वर्णन. पुढं घेतलं 135-36 मध्ये जरा सामान्य वर्णन आलं, पण ह्याच्यात जरा वेगळं आलंय, त्याचं कथन वाचते मी. प्रवचनसारची 133 नंबरची गाथा आहे समोर. ह्याच्यामध्ये कालद्रव्याचं वर्णन विशेष त्यांनी घेतलंय, पण जेवढं धर्मद्रव्याचं आलंय तेवढं वाचते मी. एक ही काल में गति परिणत, गति रूप से परिणमित हुए समस्त जीव पुद्गलों को
लोक तक गमन का हेतुपना धर्म को बतलाता है. समोर काय सांगितलं? एका काळामध्ये गतिपरिणत जे काय सर्व जीव पुद्गल आहेत तर त्यांच्या गमनाचं हेतुपणा कोणाला आहे? त्यांच्या गमनामध्ये हेतू कोण आहे? खाली बस नको, बरोबर ना. सगळ्या जीव पुद्गलांना युगपत गमनाचा हेतू आहे ते धर्मद्रव्य आहे. क्योंकि काल और पुद्गल अप्रदेशी है, म्हणजे एक प्रदेशी आहे, इसलिए उनके वहाँ संभव नहीं है. जीव समुद्घात को छोड़कर अन्यत्र लोक के असंख्यातवे भाग मात्र है. किती क्षेत्र आहे प्रदेशात ते सांगतायत. जीवाचे प्रदेश किती आहेत? असंख्यात प्रदेश म्हणलं तरी सुद्धा लोकाच्या असंख्यातव्या भागात ते व्यापतात असं सांगायचं आहे. भलेही तुमचं सूक्ष्म निगोदिया जीव असला तरी सुद्धा त्याचे प्रदेश किती आहे? तो असंख्यात आहे. त्यामुळं तो लोकाच्या असंख्यातव्या भागात आहे असंच म्हणलं जाणार. असं नाही म्हणलं जाणार की उगीच छोट्यासा एका प्रदेशावर दोन प्रदेशावर असं नाही सांगणार. असंख्यात प्रदेशावर स्थित आहे. इसलिए उसके लोक अलोक की सीमा अचलित होने से आकाश को वह संभव नहीं है. काय सांगायचं? संभव नाही आहे. गमनाचं हेतूपणा हे सांगायचं. छान घेतलं. काय कळलं? धर्मद्रव्याला गती हेतुत्व का आहे? काय सांगितलं? आकाशाला म्हणजे सर्वांना जेवढे म्हणून गती परिणत जीव आणि पुद्गल आहेत तर त्या सर्वांना गमन करण्यासाठी हेतू धर्मद्रव्य सांगितलं. म्हणजे मग पण का नाही हे सांगायलेत. बरोबर. म्हणजे आता का नाही हे सांगतायत ना. म्हणजे कारण लोक आणि आलोक दोन विभाग. आकाश वास्तविक एक अखंड आहे पण त्यापैकी हे दोन विभाग केले गेले आणि लोकांमध्ये जीव आणि पुद्गल आहेत गती परिणत. त्यामुळे आकाश द्रव्य तर होऊ शकत नाही. थांबा वाचते मी. काय सांगितलं पहिल्यांदा परत एकदा? काय सांगायले? ऐका की प्रश्न काय विचारलाय की धर्मद्रव्यच जीव पुद्गलांच्या गमनामध्ये हेतू आहे का आहे, मग अन्य द्रव्य का नाही त्याची सिद्धी करतायत. गमनामध्ये अन्य द्रव्य म्हणजे अन्य जीव, अन्य पुद्गल. पुद्गल म्हणजे परमाणू घ्यायचा. तो तुम्हाला गमनात का नाही मदत करत? आकाश द्रव्य का नाही करत? काल द्रव्य का नाही करत? ह्याचे हेतू देत आहेत. मग काय सांगितलं? काल और पुद्गल अप्रदेशी आहे म्हणजे एक प्रदेशी असल्यामुळे तुम्ही असंख्यात पुद्गल म्हणजे परमाणू ते एक प्रदेशी आहेत म्हणून तुम्हाला असंख्यात प्रदेशी जीवाला ते मदत करतात असं नाही. गमनामध्ये ते मदत करतात असं संभव होणार नाही. जीव समुद्घात को छोड असं नाही हो. एकच जीव नाही घ्यायचा की नाही. जेवढे म्हणून गती परिणत जीव आणि पुद्गल आहेत त्या सर्वांना असं घेतलंय ना त्यांनी. बरोबर आहे. जसं धर्मद्रव्य व्यापून आहे तसं हे नाही व्यापून एक प्रदेश असल्यामुळे असं मला वाटतंय. म्हणजे समस्त जीव पुद्गलांना ते एक प्रदेशी कालद्रव्य आणि परमाणू मदत करू शकत नाही गमनामध्ये. काय कळलं? एक प्रदेशी कालद्रव्य असंख्यात नाही सगळ्या समस्त जीव आणि पुद्गलांना मदत करू शकत नाही गमनासाठी. निमित्त होत नाही. एक प्रदेश बरोबर. असं म्हटलं तर काय आपत्ती येईल की असंख्यात प्रदेशी जीव आहे म्हणून तो कालद्रव्य आणि परमाणू गमनामध्ये मदत करत नाही. असंख्यात प्रदेश म्हणजे काय खूप मोठं आहे आणि एक प्रदेश असं ते नाही. हेतू नीट सांगा. का नाही असं म्हणायचं? असंख्यात प्रदेशी जीव आहे म्हणून तिथं एक प्रदेशी कालाणू आणि परमाणू असू दे की. फक्त एकालाच निमित्त होत असं आहे का असं सांगितलं ना. तेच की का नाही हे का चुकीचं हे विचारते मी. असं का नाही म्हणायचं? गमनामध्ये ते निमित्त नसणार कारण एक प्रदेशी आहेत ते दोघ जण. जीव आणि पुद्गल एक प्रदेश आहे. म्हणजे मला म्हणायचंय ते एक प्रदेशीच असताना तुमच्या एकट्या जीवाला आणि पुद्गलाला परिवर्तनासाठी मदत करतं ते एकाला. गमनाला का करू शकत? मग एकाच चर्चा नाहीये, समस्त जीव पुद्गलांची चर्चा आहे असं म्हणायचं ह्याच्यातनं. काय समजलं? जरी कालाणू एक प्रदेशी आहे, परमाणू एक प्रदेशी आहे, तो हेतू नाही घ्यायचा आहे. एका जीव आणि पुद्गलाचं सांगत नाहीयेत.
तुम्ही भलेही असंख्यात प्रदेशी एक जीव आहात तरी सुद्धा तुम्हाला एक परमाणू सफिशियंट आहे बरं का परिवर्तनामध्ये. कारण आकाश द्रव्य बघितलं होतं आपण, अखंड एक आहे तर इथं होणारं परिणमन आलोकात सुद्धा तेच कारण ठरतं. म्हणून अखंडाला एक कालाणू सुद्धा सफिशियंट आहे परिणमनासाठी. मग तसं म्हणलं इथं एक कालाणूच्या द्वारे पण झालं असतं मग तुमचं, जर ते गमनात मदत करणारं असतं तर. धर्मद्रव्याचं काम काय? गती हेतुत्व म्हणतो ना आपण, म्हणजे इथून तिकडं जायला गमनाला ते धर्मद्रव्य मदत करतं. एकाला म्हणत असाल तर करता आलं असतं, पण समस्त जीव पुद्गलांना युगपत ते मदत करू शकत नाही. समजलं का काय म्हणले मी? म्हणजे मला पण आता समजलं. बिजू काकी बरं झालं. पण आकाशातील सर्वांना सगळ्या द्रव्यांना एका समयात ते कालद्रव्य परिणमण्यामध्ये निमित्त होऊ शकतं. अखंड असणाऱ्याला एक कालाणू सफिशियंट आहे, सगळ्यांना नाही. कारण तुमचा नरकातला कालाणू आहे तो तुम्हाला आता कुठं मदत करतोय? म्हणजे कालाणू त्याच्या प्रदेशात जो आला त्याच्या परिणमनामध्ये निमित्त ठरणार. मग ते अखंड असेल तर किती का प्रदेशी असे ना, तो एक कालाणू पॉवरफुल आहे तेवढ्यामध्ये परिणमन करण्यात. पण सगळे तुमचे प्रदेश भिन्न भिन्न आहेत ना अनंत जीवांचे. म्हणून सांगितलं की समस्त जीव पुद्गलांच्या गमनामध्ये एक कालाणू किंवा परमाणू मदत करणारा म्हणता येणार नाही, संभवत नाही. आणि समस्त नसले पण खूप जीवांना एक कालांना मदत करू शकतो. नाही ना, वेगळं वेगळं आहे ना. त्याच्या प्रदेशात आलेल्याला ते करेल असं म्हणावं लागलं असतं जर गतीला तो हेतू म्हणता आला असतं तर. आणि तो अखंड व्यापून नाहीये ना, अखंड एकच कालाणू. मग तेवढ्या प्रदेशातच तुमचं गमन म्हणावं लागलं असतं जर ते गतीला हेतू म्हणता आला असतं तर. पण संभव नाहीये तसं. कालाणू अखंड नाहीये. कालाणू अखंड नाहीये आणि ज्याचं परिणमन करणार आहे तो पण अखंड पाहिजे. अखंड म्हणजे लोकाकाश प्रमाण अखंड एक नाहीये, कालाणू असंख्यात आहेत. धर्मद्रव्य आहे अखंड. मग जे कुठलं अखंड द्रव्य कालाणूच्या संपर्कात आलं तर त्याच्या परिणमनामध्ये तो एकटा कालाणू समर्थ आहे परिणमन करण्यामध्ये, गती करण्यामध्ये नाही. बरोबर आहे का? काय समजलं सोनल? परिणमन करण्यामध्ये समर्थ आहे, गती करण्यामध्ये नाही. कारण कालाणू अखंड नाही, एक प्रदेश आहे. त्यामुळे त्या प्रदेशामध्ये आलेल्या जीवांनाच तो काय निमित्त ठरू शकेल. सगळ्या जीवांना कसं ठरू? बरोबर. कारण प्रदेश भिन्नता आहे प्रत्येक जीव. सोनल ताई, मी उशिरा जॉईन केलं पण कालाणू गतीसाठी का सांगताय? का उशिरा जॉईन केलं असं मी तुला विचारते. म्हणजे प्रवचनसारची 133 नंबरची गाथा आहे, त्याच्यामध्ये सांगतायत की धर्मद्रव्यच गती परिणतीमध्ये हेतू आहे समस्त जीव आणि पुद्गलांच्या. समोर या की चल नाव की एका जीव पुद्गलाच्या गतीचं चर्चा नाहीये. म्हणून त्यांनी तर्क देत आहेत की सगळेच द्रव्य गती परिणतीमध्ये हेतू का नाही होत. बाकीचे अन्य द्रव्य धर्मद्रव्याला सोडून अन्य द्रव्य समस्त जीव पुद्गलांच्या गतीमध्ये का हेतू नाहीत ह्याची सिद्धी करतायत. मग कालाणू आणि परमाणू एक प्रदेशी आहेत, ते एक प्रदेशी काय म्हणायचं अनंत जीव पुद्गलांच्या गमनामध्ये मदत करू शकत नाही. कारण ते एकाच ठिकाणी स्थित आहे. संपूर्ण व्यापक असताना तुम्ही शंका केली असती तर चाललं असतं, पण ते जिथं आहे तिथं स्थित आहे तर तिथं गेल्यावर तुमची गती झाली असं म्हणावं लागेल. पण असं तर संभव नाही. म्हणून कालाणू आणि परमाणू हे गतीमध्ये कारण नाही आहेत. दुसरं सांगितलं जीव समुद्घात को छोडकर अन्यत्र, फक्त आता केवली समुद्घातातच तो संपूर्ण व्यापतो. म्हणजे त्यांचा एक परत हेतू आला ना त्या कालाणूच्या संपर्कामध्ये. मग अखंड असताना व्हायला पाहिजे जीवाचं परिणमन गती रूपाने. पण समुद्घात सोडून अन्य वेळी जीवाचे प्रदेश किती आहे तो असंख्यातवा भाग. असंख्यात तर सगळीकडेच आहेत की. जीवाचे प्रदेश लोकाच्या असंख्यातव्या भाग प्रमाणच आहेत समुद्घात सोडून. तो लोकाशा असंख्यातवा भाग
बरोबर, तुमचा आवाज कटवायला लागलाय आज. म्हणून सांगितलं जीव समुद्घात को छोड़कर अन्यत्र लोक के असंख्यातवे भाग मात्र है इसलिए उसके वह संभव नहीं है. म्हणून अखंड जरी जीव असेल तरी त्याच्या परिणामामध्ये निमित्त असू शकतो कालद्रव्य, पण गतीमध्ये निमित्त नाही, संभव नाही. बरोबर. कारण समुद्घाताला सोडून इतर वेळीस प्रत्येक जीव असंख्यातव्या भागातच आहे. पुढं समुद्घातावेळी संपूर्ण लोकात व्याप्त आहे. मग आला ना कालाणू तिथं एकटा, मग तेव्हा म्हणा असं त्याला म्हणायचं होतं. पण मग तसं नाही म्हणायचं, कारण एकाच जीवाला आणि तेव्हाच म्हणावं लागेल मग गतीमध्ये निमित्त. इतर समस्त जीव बुद्गलांना कुठं होणार मग. त्यामुळं त्याच्याच गतीमध्ये तो कारण ठरणार असं म्हणावं लागेल. समस्त जीव बुद्गलांचा प्रश्न चालू आहे आपल्यासाठी, त्यामुळे तिथं बरोबर. पुढं सांगतायत लोक अलोक की सीमा अचलित होने से. लोकाकाश कुठे आहे? लोकाकाश कुठे आहे? जिथं आपण राहतो तो लोकाकाश आहे, आणि त्याच्या बाहेर सगळं काय आहे? अनंत आलोक आहे. तर लोक आलोक की सीमा अचलित होने से आकाश को वह संभव नहीं है. आता आकाश द्रव्य गतीत हेतू का नाही? कारण तो अचलित आहे, म्हणजे जशी त्याची स्थिती जेवढी आहे. धर्मद्रव्य पण अचलित आहे. आलोकाकाशामध्ये पण मग तो गतीला निमित्त असता तर आलोकाकाशात पण घेऊन गेला असता, जीवाचं गमन झालं असतं. काय आपल्या बुद्धीने लावायचंय काय? आकाश द्रव्य जर गतीला हेतू म्हणलं समस्त जीव बुद्गलांच्या, तुम्हाला व्यापक पाहिजे ना, घ्या मग आहे ना व्यापक. मग का नाही आकाश द्रव्य गतीमध्ये मदत करणारा? दिसत नाही. लोक अलोक की सीमा अचलित होने से आकाश को वह संभव नहीं है और विरुद्ध कार्य का हेतु होने से अधर्म को भी वह संभव नहीं है. अधर्म द्रव्य का नाही? मग विरुद्ध कार्य, स्थितीद्वारे कार्य. आधी अधर्म द्रव्याचं हेतू डिफरंट आहे, म्हणून तो स्थिती हेतुत्व आणि आम्हाला गमन करायचं आहे, त्यामुळे तिथं गती हेतुत्व हा धर्म फक्त धर्मद्रव्याचाच आहे. खुलासा करतायत. काल और पुद्गल एक प्रदेशी है इसलिए वे लोक तक गमन में निमित्त हो सकते हैं. जीव समुद्घात को छोड़ नहीं हो सकते. सॉरी, जीव काल और पुद्गल एक प्रदेशी है इसलिए वे लोक तक गमन में निमित्त नहीं हो सकते. म्हणजे संपूर्ण लोकाकाशामध्ये तुमचं गमन होण्यामध्ये तो कालाणू आणि परमाणू निमित्त होऊ शकत नाही. जीव समुद्घात को छोड़कर अन्य काल में लोक के असंख्यातवे भाग में ही रहता है. कुठल्या असंख्यातव्या भागात? जिथं असेल तिथं. तुम्ही जिथं स्थित आहात ना, भले इथे मुंगीचे प्रदेश असेल नाहीतर महामत्स्याचे प्रदेश असेल, ते किती आहेत? लोकाच्या असंख्यातव्या भाग मात्रच आहेत. काय जयश्रीमा? शरीराच्या आकारावरनं जाऊ नका, तर जीवाचे प्रदेश घ्यायचे. काय विचारताय का नितीन काका? शरीर कसंही लहान मोठं असू दे, जीवाचे प्रदेश असंख्यातच आहेत, पण त्याने व्यापलेले जे प्रदेश आहेत की नाही ते घ्यायचे आता. हो ना, मग लोकाच्या अपेक्षेने किती आहे? तर असंख्यातवा भाग प्रमाणच आहेत. प्रमाण हा असंख्यात प्रदेश असताना सुद्धा असंख्यात भागामध्येच राहते म्हणून. हा, म्हणजे असंख्याताचे असंख्यात भेद आहेत, अनेक भेद आहेत असंख्याताचे. म्हणून ते आपण घेतो ना, युक्त असंख्यात, परितासंख्यात, असंख्यात असंख्यात. मग त्यातला कुठला तर हा जीवाचे प्रदेश जरी असंख्यात आहेत तरी सुद्धा जयश्रीमानचा प्रश्न आहे की असं का म्हटलं मग लोकाच्या असंख्यातवा भाग का म्हणायचं? उत्तर द्या ज्ञानी लोकांनी. एक बी बोला ना. असंख्याताला असंख्याताने भागले जातात. असंख्याताला एका जीवाच्या प्रदेशाने भागलं तर उत्तराला असंख्यातवा भाग. काय? जीवाच्या एका जीवाच्या प्रदेशाने
असंख्यात भेद आहेत ना, हे उत्तर बरोबरच आहे. बर, हो बरोबर आहे म्हणतात. हा, म्हणजे असंख्यातवा भाग म्हणत असताना जेवढे लोकाकाशाचे प्रदेश आहेत ना ते मॅक्झिमम धरा, तर त्याच्या अपेक्षेने जीव किती का प्रदेशात व्यापेना त्याचे एकाच जीवाचे प्रदेश असंख्यातवा भाग प्रमाणच असणार. कुठं गेलं? जीव समुद्घात को छोड़कर अन्य काल में लोक के असंख्यातवे भाग मेरे ही रहता है, इसलिए वह भी लोक तक गमन में निमित्त नहीं हो सकता. कोणाची सिद्धी चालली आहे? आकाशद्रव्याचं. आकाशद्रव्य हे गमनात निमित्त नाहीये. हाँ, जीव समुद्घात को छोड़कर अन्य काल में लोक के असंख्यातवे भाग में ही रहता है. बोर्ड असं तर दाखवता आलं असतं मला. म्हणजे एवढा प्रमाण समजा लोकाकाश आहे तुमचा, त्याच्यामध्ये समुद्घाताला सोडून फक्त एवढ्याच जागेवर तुमचा आता जीव आहे. तर म्हणून सांगतायत की लोकपर्यंत सगळीकडे जे समस्त जीव पुद्गल आहेत त्यांच्या गमनामध्ये जीव समुद्घात को छोड़कर अन्य काल में लोक के असंख्यातवे भाग में ही रहता है, इसलिए वह भी लोक तक गमन में निमित्त नहीं. आकाशाचं नाही चाललं बरं का, अजून कालाणू आणि परमाणूच चाललंय. नाही, जीव द्रव्याचं चाललंय. जीव द्रव्य पण का मदत करत नाही. आता जीवाचं कुठं घेतलं अजून? बरं, अन्य जीव म्हणायचेत का? मग आता काय आलंय? काल आणि पुद्गलाचं, काल आणि पुद्गलाचं संपलं का? आकाशाचं नाही आलं अजून. म्हणजे जीव का आकाशाचं जाते. परत वाचते. काल और पुद्गल एक प्रदेशी है, इसलिए वे लोक तक गमन में निमित्त नहीं हो सकते. जीव समुद्घात को छोड़कर अन्य काल में लोक के असंख्यातवे भाग में ही रहता है, इसलिए वह भी लोक तक गमन में निमित्त नहीं हो सकता. जीव निमित्त होऊ शकत नाही. जसं काल द्रव्य पुद्गल द्रव्य निमित्त होऊ शकत नाही, तसं जीव पण निमित्त होऊ शकत. मग एक जीव अनंत जीवांना मदत करणारा नाही गमनामध्ये, असा अर्थ घ्यायचा. कालाणू आणि परमाणू सांगितलं, आता जीवाचं सांगतायत. म्हणजे एक जीव दुसऱ्या जीवाच्या गमनात निमित्त का नाही? म्हणजे 3 द्रव्यांची सिद्धी केली, खंडन केलं असं. कारण एका वेळीस एक जीव किती प्रदेशात राहणार? असंख्यातव्या भागात. मग ते समस्त जीव पुद्गलांच्या गमनात कसं मदत करेल? आपल्या प्रदेशाच्या म्हणजे मी राहतोय इथं आता माझ्या असंख्यात प्रदेशात, देवगतीत असणाऱ्या जीवांच्या गमनाला, नरकगतीमध्ये असणाऱ्यांच्या, इथं सुद्धा अन्य जीवांच्या गमनाला मी कसं मदत करू शकणार? मग म्हणून म्हणतात, त्यांनी विचारलं की एक जीव समजा केवली भगवान केवली समुद्घातामध्ये संपूर्ण लोकाला व्यापतात, मग ते करतील म्हणा, गमनाला मदत करेल म्हणा. काय किती करतो? मी तुला मदत केली, मी तुला आणलं. मग केवली समुद्घातवाला जीव करतो म्हणा की, ते पण नाही. मग व्यापला की तो पूर्ण. मग समस्त जीव पुद्गलांची चर्चा चालू आहे आणि 3 काळामध्ये ते समुद्घात किती वेळासाठी आणि किती जीवांचा, त्यामुळे ते काय मदत करणार सिद्ध होत नाही. समजलंय? कालद्रव्य खंडित केलं, परमाणूला खंडित केलं. आता जीव पुद्गलाला जीवाला पण सांगितलं की अन्य जीवाच्या गमनात निमित्त नाही, इसलिए वह भी लोक तक गमन में निमित्त नहीं हो सकता. यदि आकाश गती में निमित्त हो, इथं चाललंय आकाशाचं वर्णन, तो सांगा आलोकाकाशामध्ये पण तो जीव और पुद्गलों की गति आलोक में भी होने लगे, जिससे लोक आलोक की मर्यादा ही न रहेगी. समजलं? हा, तिकडे पण गेला असता ना जीव, म्हणजे जिथं जात नाही त्यालाच तर आलोक म्हणताय. आलोकाकाशात पण जर जीव पुद्गल धर्माधर्म दिसायला लागले तर ते सुद्धा लोकच होणार. म्हणून असा काही विभाग राहणार नाही. इसलिए गती हेतुत्व आकाश का भी गुण नहीं है. लिहून काढा, चांगलं घेतलंय प्रकरण. 133-34 गाथा आहेत प्रवचन सारची.
अधर्मद्रव्य तो गति से विरुद्ध स्थिति कार्य में निमित्तभूत है, इसलिए वह भी गति में निमित्त नहीं हो सकता. कुठे चिल नका की वही असे येतं होय माझ्यासमोर. लिहा सगळं रिपीट करून सांगायचं मला झाल्यावर बघू. अधर्मद्रव्याचं कार्य तर विरुद्ध आहे धर्मद्रव्याच्या, म्हणून सांगितलं ते गतीमध्ये निमित्त होऊ शकत नाही. कोणाच्या? सर्व जीव आणि पुद्गलांच्या गतीमध्ये निमित्त होऊ शकत नाही. इस प्रकार गति हेतुत्व गुण धर्म नामक द्रव्य का अस्तित्व बतलाता है. समजलं? धर्मद्रव्याची सिद्धी केली की तो 3 काळामध्ये समस्त जीव पुद्गलांच्या गमनामध्ये एकटा समर्थ आहे. हा चला रिपीट करा एक जण. प्रीती भाभी ऐकलाय काय? डॉक्टर काका ऐकलाय काय? सांगा. पहिलं काल द्रव्य आणि पुद्गल द्रव्याचं घेतलं. एक प्रदेश असल्यामुळे अनंत जीवांना ते गमनामध्ये निमित्त होऊ शकत नाही. समस्त जीव पुद्गलांच्या गमनामध्ये हा बोलताय काय प्रीती भाभी? बोला. तुम्ही बोलला तर सगळ्यांना आवाज येईल. काय सांगायचं तुम्हाला? काय सांगायचं ते सांगा. आता काय बाकीचे द्रव्य गतीमध्ये निमित्त का नाही? हा धर्मद्रव्यच गतीमध्ये का निमित्त? कालद्रव्य धर्म जीव पुद्गला धर्म आकाश आणि काल यांना रूल आउट केलं ना. का? कसं? हेतू पाहिजे आम्हाला. कालद्रव्य आणि परमाणू एक प्रदेशी आहे. बोला पुढं. म्हणजे काल आणि परमाणू हे एक प्रदेशी असताना समस्त जीव पुद्गलांना ते कसं मदत करणार? एके ठिकाणी स्थित आहेत ते. जरी परमाणू इकडे तिकडे जातो म्हणा की मग ते तो करतो म्हणून. परमाणू आहे तो कुठं स्थित आहे एका ठिकाणी, पण त्याच्या पण गमनामध्ये सांगावं लागणार आहे तुम्हाला. म्हणून सांगितलं की कालाणू आणि परमाणू हे समस्त जीव पुद्गलांचा लोकप्रमाण जिथं कुठं व्याप्त असणारे लोकांमध्ये लोकांमध्ये जिथं कुठं आहेत ना जीव पुद्गल, त्या सगळ्या जीव पुद्गलांना तो एक प्रदेशी कालाणू आणि परमाणू गतीमध्ये संभव नाही, निमित्त नाही. ऐकताय ना? कारण काय? एक प्रदेशी आहे आणि परमाणू, त्यामुळे तो सगळ्या जीव पुद्गलाच्या निमित्त होणार. धर्मद्रव्य का मदत करते सांगा मला गतीला, जीव आणि पुद्गलाला? कारण समस्त लोकांमध्ये जीव पुद्गल आहेत, ते भिन्न भिन्न आहेत, त्यांचे प्रदेश अखंड एकच नाही आहे जीव पुद्गल पण. मग ते सगळे जिथं कुठं आहे तिथं सगळीकडं व्याप्त रूपाने धर्मद्रव्य राहतं आणि मग ते इतरांना मदत करू शकतं. मग ते असं तर व्याप्त नाही आहे परमाणू आणि कालाणू संपूर्ण लोकाकाशामध्ये, एक प्रदेशी आहेत, म्हणून सुद्धा सगळीकडे असणाऱ्या जीव पुद्गलांना ते कालाणू मदत करू शकणार नाही. बरोबर? आज नाही आहे तुमचा उपयोग माझ्याकडं का काय? आहे ना? बरं समजलं ना? फक्त समजायसाठी. म्हणजे कालाणू आणि परमाणू हे जीवाच्या सगळ्या जीवांच्या हे सांगायचं आहे, समस्त जीव पुद्गलांच्या गमनात मदत करत नाही. दुसरं सांगितलं समुद्घाताला सोडून इतर वेळीस दुसरा जीव समस्त जीव पुद्गलांना गमनामध्ये निमित्त होऊ शकत नाही. कारण जीवाचा प्रदेश किती आहेत? असंख्यातवा भाग मात्र. मग तो इतर जीवांना कसं मदत करणार? दुसरीकडे असणाऱ्या असंख्यातव्या भाग मात्र स्थानामध्ये राहतो, म्हणून तो जीव सुद्धा इतर जीव पुद्गलांच्या गमनाचे हेतू होणार नाही. तिसरा आकाशद्रव्य का नाही होणार? जर आकाशाचा सुद्धा धर्म मानला लोकाकाशाच्या बाहेर आलो, आकाशामध्ये सुद्धा मग सगळं बाकीचे सगळं गमन होण्याची
जीव बुद्गलाच्या गमनाचा प्रसंग येईल आलोकामध्ये सुद्धा, जर आकाशद्रव्य मदत करते असं म्हणलं असतं तर. म्हणजे मागच्या हेतूंना खोडून पुढच्याची सिद्धी केली. म्हणजे तुम्ही म्हणला कालाणू परमाणू एका प्रदेशात आहे, समस्त लोक आकाशात नाही व्याप्त आहे, मग आकाशद्रव्य आहे की आमचा व्याप्त, मग त्याला म्हणा गतीला हेतू, काय नाही ना काकी. म्हणजे धर्म अधर्म द्रव्य व्यापक आहे ना, तसं आकाशद्रव्य सुद्धा व्यापक आहे संपूर्ण ठिकाणी, मग त्यांनी केलं म्हणा गमनाला मदत, तर आलोकात सुद्धा जायचा प्रसंग आला असता पण जात नाहीये, म्हणजेच तो कारण नाही. लगेच समजते. हा, गतीमध्ये कारण नाही. आपण कुठं काढलं आपल्या बुद्धीने, सगळं आचार्यांकडनंच ऐकून कळतंय लगेच सगळं असं आहे आपल्याला. ते पण लवकर समजेना आपल्याला. मग एक प्रदेशी कालाणू आणि परमाणू एका जीवाला मदत करू शकतात. आमच्याकडे समस्त जीव बुद्गलांचा प्रश्न चालू आहे. हो, पण एका द्रव्याला करू शकतात ना, जरी त्यांचा तो गुण नसला तरी. मग प्रत्येक जीवासाठी वेगवेगळे नियम काढायचे. गतीला एकाला एक कालाणू मदत करणार, दुसरीकडे दुसरं द्रव्य मदत करणार, असं काहीतरी म्हणावं लागेल. नाही, कालाणू म्हणतायत. हा, पण असं तर होणार नाही. आणि 3 काळामध्ये नियम लागू व्हायला पाहिजे, तो 3 लोकांमध्ये असं शक्य नाही. सिद्धांत जो असतो तो जीव तिथेच नाही राहणार म्हणून. हा, 3 काळात एके ठिकाणी राहणार का तो जीव? नाही राहणार. त्यामुळे तसं पण होणार नाही. पुढं कुठपर्यंत आला? आकाशाने जर मदत केली म्हटलं असतं तर आलोकामध्ये पण गमन झालं असतं, म्हणून होणार नाही. पुढं अधर्मद्रव्य का नाही म्हणायचो? आता तुमचं अधर्मद्रव्य लोकाकाशातच आहे, तुमच्या जीव बुद्गलांचं गमन पण तिथंच आहे. हा, मग विरुद्ध कार्य असल्यामुळे, म्हणजे प्रत्येकाला हेतू असा डिफरंट घ्या. हा, काय म्हणला विजू काकी? बरोबर, विरुद्ध त्याचं गुण असल्यामुळे तो गमनाला नाही तर स्थितीला मदत करणारा आहे, म्हणून गमनामध्ये धर्मद्रव्यच सहकारी कारण आहे ह्याची सिद्धी. गमनाचं कार्य नाही, ते जीवाचं कार्य गमन आणि स्थिती आहे. गमन हे स्वतः कार्य आहे, कार्याचं कार्य कसं असणार? गतीपूर्वक स्थिती म्हणा आणि स्थितीपूर्वक गती म्हणा. मग जीवाचं ते कार्य आहे, गमन झालं, स्थिती झाली. मग गमन का झालं? त्याच्यामध्ये निमित्त बघतोय आपण, उपादान तर त्याची शक्ती आहे, पण निमित्त कोण आहे? बहिरंगामध्ये धर्मद्रव्यच निमित्त आहे, अन्य द्रव्य निमित्त नाहीत, ह्याची सिद्धी केली. आता असंच तुम्ही मला स्थितीसाठी सांगा, अधर्मद्रव्यच का कारण? सेम असंच त्यांनी पूर्ण सिद्धी करून दाखवली आहे. तुम्ही करताय का आचार्यांचंच ऐकायचं? एक प्रदेशीच असल्यामुळे ते येणार कालाणू आणि अनंत जीव बुद्गलाला ते स्थितीमध्ये निमित्त होऊ शकत नाही. धर्मद्रव्य विरुद्ध आकाश द्रव्य पण स्थितीमध्ये का निमित्त नाही? कारण आलोक आकाशामध्ये पण जीव स्थित दिसते. बरं, जीव का निमित्त स्थितीमध्ये निमित्त नाही? कारण असंख्यापैकी एक जीव सगळ्या समस्त जीव बुद्गलांच्या स्थितीमध्ये निमित्त होणार नाही. मग आता मी पटापट वाचून काढते, समजलं म्हणून सांगा मला. वाचू? असंच लावलं की सगळं परत. कालद्रव्य, कालाणू आणि परमाणू एक प्रदेशी, म्हणून ते नाही करू शकणार स्थिती. पुढे आकाश द्रव्याने स्थिती केली म्हटलं तर आलोकात पण स्थिती व्हायला पाहिजे. पुढे जीवानी केली म्हटलं तर जीव तर असंख्यातव्या भागात राहतो, मग तो कसं स्थिती करवेल सर्व जीव बुद्गलांची? आणि धर्मद्रव्य जर करतो म्हटलं तर विरुद्ध आहे त्याचं कार्य. इसी प्रकार एक ही काल में जीवद्रव्य असंख्यात प्रदेश आहे का नाही? आता ही तर आहे असंख्यातवा भाग, असंख्यातव्या भागामध्ये तो स्थित आहे. असंख्यात प्रदेशी लोकांमध्ये असंख्यातवा भागामध्ये एक जीव राहतो, मग तो अनंत जीव बुद्गलांना स्थितीमध्ये कसं मदत करणार? नाही करू शकत. हाँ, इसी प्रकार एक ही काल में स्थिति परिणत समस्त जीव पुद्गलों को लोक तक स्थिति का हेतुपना अधर्म को बतलाता है.
स्थितीपरिणत जे कोणी जीव पुद्गल स्वयं त्यांना पूर्ण लोकाकाशापर्यंत घ्यायचंय बरं का. म्हणजे तुमचा कालाणू आहे तो जर म्हणला गतीला निमित्त आहे तर कालाणू पूर्ण लोकापर्यंत त्याचं गमन होण्यामध्ये निमित्त म्हणा. मग काय सोनल, तसं तर होत नाही. म्हणून त्याचं खंडन केलं. कोणाचं? कालाणू गतीमध्ये म्हणून निमित्त होणार नाही, कारण समस्त लोकांमध्ये त्याचं गमन होण्यामध्ये ते कारण ठरू दे एक कालाणू, म्हणून गतीमध्ये होणार नाही. तसंच स्थितीमध्ये सुद्धा तो निमित्त होणार नहीं, क्योंकि कालाणु और पुद्गल अप्रदेशी होने से उनके वह संभव नहीं है. जीव समुद्घात को छोड़कर अन्यत्र लोक के असंख्यात वे भाग मात्र है, इसलिए उसके वह संभव नहीं है. लोक और अलोक की सीमा अचलित होने से आकाश के वह संभव नहीं है, और विरुद्ध कार्य का हेतु होने से धर्म के वह संभव नहीं है. सगळं ते तसंच्या तसंच सांगितलंय. फक्त पहिलं समजलेलं असलं गतीचं हेतुत्व तर स्थिती हेतुत्व सुद्धा समजणार. समजलं म्हणा. जबरदस्त डोकं लावलं आचार्य बरं का. आपण लावत नाही म्हणून असलंय. हा, तुम्ही लय मिस केलंय. कालाणू परिणाम करतं, ते प्रत्येक द्रव्यांचं परिणाम करतं कालाणू. तसं मग का नाही घेऊ शकत आपण? तुम्ही लय लेट जॉईन केलाय आज, तेच सांगाले. आज महत्वाचं प्रकरण बुडलं तुमचं. म्हणजे त्यांनी सांगितलं की एका ठिकाणी असेल ना तर तो एक कालाणू एका अखंड द्रव्याच्या परिणामामध्ये एकटा बास आहे. मग तुमचे समस्त जीव पुद्गल 3 लोकांमध्ये व्याप्त आहे, तर तो एक कालाणू संपूर्ण जीव पुद्गलांचे जे डिफरंट प्रदेश आहेत त्यांना कसं मदत करणार? काय कळलं? जसं तुमचा एक कालाणू परिणामामध्ये निमित्त म्हणू शकताय तुम्ही, पण तिथं सुद्धा परिणामामध्ये एका द्रव्याच्या परिणामात म्हणावं लागेल. समस्त जीव पुद्गलांच्या परिणामात एक कालाणू मदत करणारा नसतो. एका जीवाच्या म्हणजे एका अखंड द्रव्याच्या परिणामामध्ये एक कालाणू बास आहे. पण जे समस्त जीव पुद्गल आहेत समुद्रात होतो तेव्हा अखंड लोकांच्या तिथे एक कालाणू बास होतोय. तसंच आकाश द्रव्याचे सुद्धा अनंत प्रदेशी आहे की आकाश द्रव्य, मग तिथे सुद्धा परिणमन होतं त्या एका कालाणूच्या निमित्तात. मग तसं एका जीवाच्या प्रदेशाचं परिणमन होण्यात एक कालाणू मदत करेल, पण समस्त जीव पुद्गलांच्या मध्ये परिणमन होण्यासाठी असंख्यात कालाणू तिथे निमित्त असू दे की. मग असंख्यात कालाणू समस्त जीव पुद्गलांच्या परिणामात निमित्त आहेत, एक कालाणू नाही. मग तसंच इथं घेतलं, एक कालाणू समस्त जीव पुद्गलांच्या गतीमध्ये मदत करणारा नाहीये. गतीमध्ये हो, गतीमध्ये मदत करणारा नाहीये असं. समजलंय? ठीक आहे. हे सगळं समजून काय फायदा? प्रत्येक जण आपलं आपलं कार्य आपल्यामध्ये करतंय, पराचं काय कार्य करायला जात नाही. पण जीवच एकटा एवढा शाणा आहे की स्वतःचं पण करते, दुसऱ्याचं पण करायला जाते, पण स्वतःचं पण करू शकत नाही आणि दुसऱ्याचं बी करू शकत नाही. हा, म्हणून सगळीकडं एवढे तर नाही परिणाम बिघडत, पण स्वतःकडे कर्तृत्व घेतलं तर बरोबर. म्हणून कर्तृत्व घ्यायला जातो, म्हणून करता बनतो, तर तिथे निमाने दुःखाला प्राप्त होतो. म्हणून सांगतायत की सगळ्या द्रव्यांकडून शिकवण घ्या, आपल्या आपल्या क्षेत्रात आपल्या आपल्या स्वभावात राहा तर सुखी राहू शकणार, अन्यथा पुन्हा 3 काळात 3 लोकांमध्ये परिभ्रमण करत राहणार. दुसऱ्याच्या एखादं वाईट कार्य घेतलं तर तो त्याचा करताय, त्यालाच मानतो, निमित्त काय सगळं सोडून देतो. म्हणून मग उपादान व्यवस्था समजली नाही. उपादान निमित्त काय आहे, कशासाठी सांगितलं, प्रत्येक द्रव्याचं कार्य भिन्न भिन्न आहे हे सुद्धा ज्ञात नाही झालं. मग मी पराचं करतो ही बुद्धी आली आणि परद्रव्य माझं करतं असं मग दुसऱ्यावर अवलंबून तरी राहणार, नाही तर दुसऱ्याचं कर्तृत्व तरी घेणार. म्हणून हे सगळे भाव नष्ट होण्यासाठी ही वस्तुव्यवस्था समजून घेणं आवश्यक आहे. हा मी सर्व द्रव्यापासून भिन्न जाणणारा जीव मात्र आहे.
परद्रव्याचा मी करता नाहीच अनुभवा. परद्रव्य माझा करता नाहीच अनुभवा. गमन करणे हा माझा स्वभाव नाहीच. या गमनाला देखील मी जाणणारा मात्र आहे. मी धर्मद्रव्य नाही, जीव आहे. अधर्मद्रव्य नाही, जीव आहे. जाणतोच आहे. ओम. विसर. नमो हरी.